श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. व्यक्तिगत चारित्र्यातूनच राष्ट्रीय चारित्र्य निर्माण होत असते. समर्थ म्हणाले, व्यक्तिगत चारित्र्य आणि राष्ट्रीय चारित्र्य एखाद्या राष्ट्राची महानता आणि सामर्थ्य हे त्यातील प्रत्येक नागरिकाच्या वैयक्तिक चारित्र्यावर अवलंबून असते. जेव्हा प्रत्येक व्यक्ती प्रामाणिक, शिस्तबद्ध, जबाबदार आणि देशप्रेमी बनते, तेव्हाच एक सशक्त आणि आदर्श राष्ट्र तयार होत असते. कारण राष्ट्र म्हणजे त्यातील लोकांचा समुदाय. म्हणजेच काय? ज्याप्रमाणे आपण एक देशाचे नागरिक आहोत, आपले चारित्र्य कशामुळे आहे? बघा, समर्थ म्हणाले, व्यक्तिगत चारित्र्यातूनच राष्ट्रीय चारित्र्य निर्माण होत असते. जर आपण देशसेवा केली नाही, मग उपयोग काय? समर्थ म्हणाले, स्वच्छता. आपल्या घरातला कचरा, जसा आपण संपूर्णपणे घर साफ करतो आणि त्या घरातला कचरा आपण कचराकुंडीत ठेवत असतो. परंतु जर आपण एखाद्या वेळी बघा, आपण चॉकलेट घेतो, बिस्किट घेतो, त्याची कागद आपण रस्त्यावर टाकतो. जर आपण सुरुवात केली तर लोक काय विचार करतील? लोक आपल्या बघा ज्याप्रमाणे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतील की बाबा हाच कचरा करत आहे. तर प्रत्यक्षात आपल्याला बदल करणं गरजेचं आहे. आपले चारित्र्य खराब होता कामा नये. ज्याप्रमाणे बघा, स्वच्छता आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. जर तुम्ही उत्तमाचं बघा एखादं रोप लावत आहात, एखादं झाड लावत आहात, तर आपल्या घरातली व्यक्ती म्हणजे जी लहान मुलंसुद्धा असतात, लहान मुली असतात, ते सुद्धा विचार करतील, अरे माझ्या बाबांनी बघा प्रत्यक्षपणे काय केलेलं आहे, एक छोटंसं रोप लावलेलं आहे. ते जेव्हा मोठं होतील बघा, प्रत्यक्षात ते सुद्धा लावण्याचा प्रयत्न करतील. कारण का? उत्तम प्रकारे आपल्या बाबांनी काम केलेलं आहे, कार्य केलेलं आहे. जर तुम्ही बघा त्यांच्या समोर जर तुम्ही कचरा फेकत असाल किंवा बघा वाईट कर्म करत असाल, तर ते सुद्धा काय करणार? प्रत्यक्ष बघा, जसं तुम्ही पेराल तसंच उगवणार ना. म्हणून आपलं चारित्र्य खराब होता कामा नये. राष्ट्र म्हणजे काय? तर ज्याप्रमाणे राष्ट्र हे इमारती बनून राष्ट्र नाही, तर त्यातील लोकांच्या विचारांनी आणि कृतींनी चारित्र्य बनत असतं. आपण काय विचार करतो? हे शहर आहे, इथे मोठमोठे बिल्डिंग झाल्या आहेत. हा गाव आहे, इथे कौलारू घर आहेत, असं नाही आहे. परंतु जर विचार जर केले ना, संपूर्णपणे कोणत्या विचारांची कुठली लोक कुठे राहतात हे माहीत असणं गरजेचं आहे. विचार उत्तमाचे असणं गरजेचं आहे. त्यावरूनच आपलं चारित्र्य घडत असतं. कारण प्रत्येक व्यक्तीचं वर्तन म्हणजे स्वभाव, आपल्या सवयी आणि नैतिक मूल्य राष्ट्राचे चित्र घडवत असतात. आता बघा, विचार करा, आपण शहरी भागात राहत असतो, परंतु आपलं संपूर्ण आयुष्य बघा, बालपण गावाकडे गेलेलं असतं. आपण एखाद्या नोकरीनिमित्त, कामानिमित्त शहरी भागात येत असतो. परंतु विचार जर आपण केला ना, कलियुग चालू आहे, समर्थ म्हणाले. ज्याप्रमाणे लहान लहान मुलं बघा, आता आपल्यापेक्षा लहान असतात तरी सुद्धा त्यांना सर म्हणावं लागतं. आपल्यापेक्षा लहान मुली असतात त्यांना मॅडम म्हणावं लागतं. कारण का? ते अनुभवातून पुढे आलेले आहेत. उत्तम प्रकारे विचार त्यांच्याकडे आहेत.
प्रत्येक व्यक्तीचं वर्तन, प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, मग हीच तर खरी नैतिक मूल्य आहेत ना, ती जोपासली गेली पाहिजेत. ज्याप्रमाणे जर बघा स्वार्थीपणा आपण आणत असू, तो उपयोग काय? आपण जर कमकुवत असू तर आपला आत्मविश्वास सुद्धा कमकुवत असंच असणार. बरोबर की नाही? एखादी आपल्याला जबाबदारी दिलेली आहे, ती जबाबदारी आपल्याला पार पाडणं गरजेचं आहे. जर तुम्ही कर्तव्यनिष्ठ असाल, सत्यनिष्ठ असाल, जर तुम्ही प्रामाणिकपणाने काम करत असाल, सत्याच्या मार्गावर चालत असाल, तर नक्कीच तुम्ही राष्ट्राची प्रगती करत आहात. कारण तुमच्यामुळेच राष्ट्र बघा पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे जर तुम्ही वाईट कर्म केली, तुमचं सुद्धा नाव खराब, आणि कोणत्या राष्ट्रामध्ये ती व्यक्ती राहत आहे म्हणून त्या राष्ट्राचं सुद्धा नाव खराब आहे. म्हणून आपल्यामुळे आपल्या देशाचं, आपल्या गावाचं, आपल्या शहराचं नाव खराब होता कामा नये. ही सवय असणं गरजेचं आहे. आपण सवयी कुठल्या लावून घेतो? पहावे आपणासी आपण. चारित्र्य म्हणजे कृती आणि सवयी. चरित्र म्हणजे केवळ बोलणं नाही, तर आपल्या बघा देहाच्या म्हणजे व्यक्तीच्या सवयी, वर्तन म्हणजे वागणूक आणि कृतींचा तो आरसा असतो. ज्याप्रमाणे आपल्या सवयी काय आहेत हे जाणून घेतलं पाहिजे. आपण बोलत असताना बोलत असतो, परंतु समोरच्या व्यक्तीने कशा प्रकारे ऐकलेलं आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण चांगल्या कृतींचा एकत्रित परिणाम म्हणून चारित्र्य घडत असतं. जसे एका मोठ्या इमारतीचा पाया एका विटेवर असतो, बरोबर की नाही? तसाच संपूर्णपणे राष्ट्राचा पाया विचार जर केला तर नागरिकांच्या चारित्र्यावर असतो. जशी तुमच्यामध्ये ग्रोथ होईल, वाढ होईल, तशीच राष्ट्रामध्ये सुद्धा पाहायला मिळेल. म्हणून समर्थ म्हणाले, देशाने माझ्यासाठी काय केलंय त्यापेक्षा आपण देशासाठी काय करत आहोत हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपले व्यक्तिगत चारित्र्य जपले पाहिजे. आपण आपले चारित्र्यच खराब करत आहोत, बरोबर की नाही? आपल्याला सवय कसली आहे बघा, 10 रुपये समजा प्रत्यक्षात आईने आपल्याला दुकानातून काही आणायला सांगितलं, तर 10 रुपयांपैकी बघा 8 रुपये खर्च झाले, तर 2 रुपये आईकडे देणं गरजेचं आहे. परंतु आपण काय करतो, 2 रुपये आपल्याकडे ठेवून देतो आणि आईला म्हणतो, आई ते 2 रुपये माझ्याकडून पडले. पण पडले नसतात, ते तुमच्याकडे राहिलेले आहेत. परंतु त्याचा उत्तम प्रकारे जर वापर केला तर चांगलं आहे ना. परंतु जर तुम्ही प्रथमतः काय केली, तर खोटं बोलण्याची सवय केली. कुठेतरी पडलेत पैसे असं तुम्ही सांगितलं, म्हणजे खोटं बोलण्याची तुम्ही सवय लावून घेतली. तर प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, आपल्या राष्ट्राचा खरा पाया हा नागरिकांच्या चारित्र्यावर असतो. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने आपलं व्यक्तिगत चारित्र्य जपले पाहिजे. लोक आपल्याकडे पाहत असतात, आपले चारित्र्य कसं आहे हे ओळखत असतात, जेणेकरून तुमचं बघा, तुम्ही जिथे जिथे चुकत आहात तिथे तुम्हाला नक्कीच बोलले आहेत, परंतु त्यामध्ये आपण जर बदल केला तर निश्चितच आपलं चारित्र्यसुद्धा उजाळून निघेल आणि राष्ट्राचा सुद्धा चारित्र्य उंचावेल. म्हणून आपण स्वतःमध्ये जर सुधारणा केली तरच देश सुधारेल. आपण देश सुधारायला चाललोय, परंतु जर आपल्यामध्येच बदल होत नसेल, आपणच बघा आपल्याकडचा जो कचरा आहे तो शेजाऱ्यांच्या दारी ठेवत असू, तर काय आपण सुधारणा केली हो? काय देश सेवा केली? एखादी व्यक्ती बघा मदत मागण्यासाठी आलेली आहे, एखाद्या व्यक्तीला रस्ता ओलांडून द्यायचा आहे, परंतु आपण जर मदत केली नाही, मग काय उपयोग? विचार करा. म्हणून आपण स्वतःहून स्वतःमध्ये जेव्हा सुधारणा करू, तेव्हाच आपल्याला देश हा सुधारलेला पाहायला मिळेल. म्हणून समर्थ म्हणाले, व्यक्तिगत चारित्र्य
कसं असणं गरजेचं आहे, त्या व्यक्तिगत चारित्र्यातूनच राष्ट्रीय चारित्र्य हे निर्माण होत असतं. जय जय रघुवीर समर्थ.